जबाबदारी आहे ज्यांच्याकडे मंदार वाहनाची थांबवतोय मालकी आहे. तुम्हाला थोड्या वेळासाठी. मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. आपल्या सोबत सध्या काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर देखील जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं. रवींद्रजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत. आपण पाहतो आहोत वानवडीमध्ये टँकर चालवत होता 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा. त्यानं काहींना धडक दिली आहे, काही जण जखमी झालेले आहेत. पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन देऊन अपघात झाल्याचा प्रकार घडलाय. आपली पहिली प्रतिक्रिया. याच्यामध्ये पालकांची गंभीर चूक आहे. पालकांनी अशा वेळेला मुलांच्या हातात गाड्या दिल्या नाही पाहिजेत. चावी पालकांनी दिली का मुलांनी घरातनं घेतली हा प्रश्न आहे. परंतु पुण्यातील सर्व लोकांची आता जबाबदारी वाढलेली आहे. पुणे शहर कुठल्या दिशेला चाललं हा महत्वाचा प्रश्न आहे. आता सगळंच आपण सरकारवर अवलंबून न राहता आपण आपल्या पालकांची आणि आपल्या परिवाराची आणि आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी ज्यांनी त्यांनी घेतली पाहिजे. जर अशी मुलं पालकांचं ऐकत नसतील तर त्यांना चांगल्या सल्लागाराकडे नेऊन त्यांच्याकडून त्यांना सल्ला घेतला पाहिजे. आणि हे गंभीर विषय एखाद्याचा जीव किती स्वस्त झाला पुण्यात हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये पालकांची चूक आहे आणि पालकांनी अशा मुलांच्या हातामध्ये किंवा अशा मुलांच्या आजूबाजूला काही गोष्टी ठेवल्या बी नाही पाहिजेत. रवींद्रजी, गेले काही दिवस सातत्यानं असे अपघात घडतायत पुण्यामधले, तर अपघाताच्या घटना आपण पाहतोच आहोत. मात्र हा मुद्दा अत्यंत गंभीर बनत चाललाय, आपण देखील म्हणालात. आणि विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. या मुद्द्याबाबत सातत्यानं आवाज उठवला जातोय. आपण देखील याबद्दल विधिमंडळात बोलणार आहात, भाष्य करणार आहात? नाही, आपण मी तर सातत्यानं बोलतोय. विधिमंडळात किती आम्हाला संधी बोलायला देतात हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण विधिमंडळात आम्हाला बोलायला संधीच मिळत नाहीये. पण तरी आम्ही रस्त्यावरून आम्ही आमची बाजू मांडतोय. पण ह्याच्यामध्ये आता ही काय पालकांची चूक आहे या प्रकरणात. पण आज समृद्धी महामार्गावर बी मोठा अपघात झाला, 7 लोक गेली. म्हणजे आता ह्या राज्यात चाललंय का हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि पुण्यामध्ये ट्रॅफिकचे प्रश्न प्रचंड आहेत. ह्याच्यामध्ये पोलिसांकडे मनुष्यबळ कमी आहे. ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट मनुष्यबळ वाढवलं पाहिजे. आणि ह्या ट्रॅफिकची समस्या प्रचंड आहे, आम्ही रोज बोलतोय. पण सरकारचं नियोजन ह्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसत नाहीत. 10 वर्ष केंद्रामध्ये सत्ता आहे आणि राज्यामध्ये सत्ता आहे. तो कुठं प्लॅनिंग होताना दिसत नाही. नुसतं आमच्याकडे घोषणाचा पाऊस पडतोय आणि आमच्या जनतेच्या हातामध्ये काहीच मिळत नाही. अशा वेळेला सरकारने प्रचंड प्रमाणामध्ये ह्याच्यात काम केलं पाहिजे. आज पुणे एवढी प्रचंड आहे की पुण्यातून लोकांना आता बाहेर निघून जायची वेळ आली अशी परिस्थिती पुण्यामध्ये आहे. ठीक आहे, मुद्दा कळला आपला. रवींद्रजी, खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी देखील या बातमी संदर्भातल्या अपडेट्स दिल्या. मंदार, आपले देखील आभार.